नमो बुद्धाय। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथाच्या व्हिडिओ क्रमांक 17 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग दुसरा परिव्राजकांची धम्मदीक्षा यातील पोटभाग 1 सारनाथ येथे आगमन, 2 बुद्धाचे पहिले प्रवचन, 3 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग व 4 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग हे पाहिले। आजच्या व्हिडिओ क्रमांक 18 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग दुसरा परिव्राजकांची धम्मदीक्षा यातील पोटभाग 5 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शीलमार्ग चालू 6 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण व 7 परिव्राजकांची प्रतिक्रिया हे पाहणार आहोत। 5 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शीलमार्ग चालू। नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना शीलमार्ग तथा सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला। त्याने त्यांना सांगितले की शीलमार्ग म्हणजे पुढील गुणांचे पालन करणे होय। 1 शील, 2 दान, 3 उपेक्षा, 4 नैष्क्रम्य, 5 वीर्य, 6 शांती, 7 सत्य, 8 अधिष्ठान, 9 करुणा आणि 10 मैत्री। या सद्गुणांचा अर्थ परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारला। त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल, अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील। शील म्हणजे पापभीरुता, नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय। वीर्य म्हणजे योग्य सम्यक प्रयत्न, हाती घेतलेले काम यकिंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य। शांती म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हे याचे सार होय, कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो। सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये, त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे, ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये। अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय। करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता। मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्राविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधुभाव बाळगणे। उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय। फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा। आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचे पालन केले पाहिजे, म्हणूनच त्यांना पारमिता म्हणजेच पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात। 6 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण। बुद्धाने आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले, व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे। नंतर बुद्धाने विचारले, लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चौर्य, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तिगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टींवर
ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसांमध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता तसेच आहे. आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत, हेच त्याचे कारण नव्हे काय? आणि परिव्राजक उत्तरले, बरोबर आहे. जोवर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा म्हणजेच सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय? यावर ते म्हणाले, होय. शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धाने विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही काय? व्यक्तिगत लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय? आणि ते म्हणाले, होय. याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशाने मिळू शकेल? ते सर्व म्हणाले, होय. परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची, बुद्धीची जोड दिली पाहिजे. बुद्धाने विचारले, प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिव्राजकांनी काहीच उत्तर दिले नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले, दुष्कर्म न करणे, वाईटाचा विचार न करणे, उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत. परिव्राजक म्हणाले, होय, ते बरोबर आहे. परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय? भगवान बुद्धाने विचारले, मी म्हणतो नाही, हे पुरेसे नाही. भगवान बुद्ध परिव्राजकांस पुढे म्हणाले, हेच जर पुरेसे होते तर तान्हे मूल नेहमीच चांगली कृत्ये करते असे म्हणावे लागेल. कारण तान्ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नसते. पाय झाडण्याखेरीज तो आपल्या शरीराने दुसरे कोणतेच वाईट कृत्य करू शकणार नाही. बोलणे म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलूच शकणार नाही. आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे काय हे त्याला कळत नाही. उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही. त्या अर्थी आईचे स्तन चोखण्यापलीकडे जगण्याचा दुसरा कोणताही मार्ग ते अवलंबू शकणार नाही. प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञापारमिता ही इतकी महत्त्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे,
परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञापारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञापारमिताचे दुसरे नाव आहे. माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे. नंतर परिव्राजकांना पुढीलप्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धाने आपले प्रवचन संपविले. माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो. मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही, परंतु दुःखाचे निरासन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका. माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोहोंचाही अंतर्भाव आहे. माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे. अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय. त्यात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवितो. तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही? आणि परिव्राजक म्हणाले, होय, आम्हाला मान्य आहे. 7. परिव्राजकांची प्रतिक्रिया. हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले, जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे. हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेले नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलताच इतका सरळ आणि साधा, अद्भुतता आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही. जगाच्या इतिहासात यापूर्वी कोणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत. जगाच्या इतिहासात मोक्ष हे असे सुखाचे वरदान आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करावयाचे असते. हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कोणीही सांगितला नाही. भगवान बुद्धाच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या. जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे, याच जगात याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते, हे आपले तत्त्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी परस्पर पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे, अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाजसुधारक लाभला आहे असे त्यांना वाटले. भगवान बुद्धाविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्यास ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी त्यास विनंती केली. एही भिक्कवे, भिक्खूंनो या, हा मंत्र उच्चारून भगवान बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करून घेतले. ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. तर मित्र हो,
द्वितीय खंडातील भाग दुसरा परिव्राजकांची धम्मदीक्षा यातील पोटभाग 5 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शीलमार्ग चालू 6 भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन पूर्ण व 7 परिव्राजकांची प्रतिक्रिया हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले। येणाऱ्या पुढील व्हिडिओ क्रमांक 19 मध्ये आपण द्वितीय खंडातील भाग तिसरा उच्चकुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा यातील पोटभाग 1 यशसची धम्मदीक्षा 2 काश्यप बंधूंची धम्मदीक्षा व 3 सारिपुत्त आणि मोगलान यांची धम्मदीक्षा हे पाहणार आहोत। तर भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 19 मध्ये। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक नमस्कार।